येवला शहरातील इंद्रनील कॉर्नर ते विंचूर चौफुली या परिसरातील व्यापारी संकुलापुढे रस्त्यावर बसणारे जवळपास 50 भाजी विक्रेत्यांना नगरपालिकेच्या वतीने उठवण्यात आलेले आहे। हे भाजी विक्रेते रस्त्यावर बसत असल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना अडथळा निर्माण होत असल्यामुळे काही नागरिकांच्या तक्रारी समोर आल्या। त्यामुळे रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांना उठवण्यात आलेला आहे। भाजी विक्रीसाठी दिलेल्या जागेमध्ये बसावे असे देखील त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। ठाण्यातील लुईसवाडी विभागातील साईनाथ नगरमधील साईबाबा मंदिराचा 24वा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला असून वर्धापन दिनानिमित्त समाज प्रबोधन कार्यक्रम, पंचक्रोशीतील नागरिकांना सुख शांती लाभावी यासाठी होम हवन, कीर्तन, भजन, साई भंडारा याचं आयोजन करण्यात येत असते। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साईबाबा मंदिराला भेट दिली। मुख्यमंत्री साईबाबांचे दर्शन घेत असताना साईनाथ नागरवासियांनी पुन्हा एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्री व्हावेत अशी साईचरणी प्रार्थना केली। वसई किल्ल्यावर चिमाजी अप्पांनी विजय मिळवल्यानंतर त्यांच्या पराक्रमाने पावन झालेली भूमी म्हणून वसईची ओळख आहे। वसईमध्ये आल्यानंतर पर्यटक आणि नागरिकांचे स्वागत करण्यासाठी वसई पश्चिम पूर्व जोडणाऱ्या अंबाडी पुलाजवळ एक स्मृती शिल्प लावण्यात आलेलं आहे। तसेच चिमाजी अप्पांचा पुतळा देखील या ठिकाणी आहे। मात्र येथील स्मृती शिल्पाची मागील फलकाची डागडुजी करत नसल्याने युवा सेना आक्रमक झाली आहे। येत्या 7 दिवसात या स्मृती शिल्पाची डागडुजी न केल्यास स्वखर्चाने या स्मृती शिल्पाची दुरुस्ती करणार असल्याचा इशारा युवा सेनेचे अतुल काकासाहेब मोटे यांनी दिलाय। शासकीय गोदावरी महाआरती पुन्हा अडचणीत सापडली आहे। गोदावरी नदी परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचे बांधकाम करू नये असे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत। पर्यावरण प्रेमी राजेश पंडित यांनी ही माहिती दिली। शासकीय महाआरतीसाठी रामकुंड परिसरामध्ये काही ठिकाणी चौथरे बांधण्यात येणार आहेत। मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे हे काम करता येणार नसल्याने अडचणी वाढणार आहे। ऑनलाईन फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकार, बँका आणि पोलीस मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करत आहेत। तरी देखील 2023 मध्ये 3868 नागरिक ऑनलाईन फसवणुकीला बळी पडले। या सर्व फसवणुकीमध्ये तब्बल 7 कोटींपेक्षा अधिक रक्कम सायबर भामट्यांनी लंपास केली आहे। यातील काही रक्कम सायबर पोलिसांनी परत मिळवून दिली, तर 1936 तक्रारींचा अद्यापही तपास लागलेला नाही। नाशिक जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाई भासत आहे। जिल्ह्यातील 24 धरणांमध्ये फक्त 44% पाणीसाठा शिल्लक आहे। मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये 23% पाणीसाठा कमी झाला आहे। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये 61% पाणीसाठा आहे। येणाऱ्या दिवसामध्ये भीषण पाणी परिस्थितीत उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे। जिल्हाधिकाऱ्यांकडून बैठक घेऊन नियोजन करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या। पश्चिमी चक्रवातांच्या प्रभावामुळे देशातील हवामान सातत्याने बदलत आहे। तापमानाचा पारा वाढल्याने थंडी गायब झाली असून डोंगराळ भागामध्ये बर्फवृष्टी होत आहे। मैदानी भागामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने काही भागामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलाय। दरम्यान पुढील 48 तासात महाराष्ट्रासह अनेक राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। राज्य मंडळाच्या 12वी परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली आहे। पहिल्याच दिवशी राज्यातील विविध विभागीय मंडळाच्या परीक्षा केंद्रांमध्ये इंग्रजी विषयाच्या परीक्षेमध्ये गैरमार्ग म्हणजेच कॉपी केल्याचे 58 प्रकार उघडकीस आले। छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि लातूर विभागीय मंडळामध्ये सर्वाधिक घटना घडल्या आहेत, तर पुणे विभागीय मंडळातील परीक्षा केंद्रावर 15 प्रकारांची नोंद करण्यात आली। बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून राज्यामध्ये सुरुवात झाली। देशाची भावी पिढी ही गुणवत्तापूर्ण तसेच दर्जेदार शिक्षणातून घडली पाहिजे। त्यामुळे परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार आणि कॉपीची कुप्रथा मोडीत काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे। यापुढे परीक्षेला कॉपी नाही आणि चुकीला माफी नाही असा सज्जड इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाळे यांनी दिलाय। कॉपी रोखण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रथमच ऑनलाईन यंत्रणांचा वापर करत या संदर्भातली माहिती त्यांनी दिलेली आहे। अभिनेत्री रकुलप्रीत सिंग
आणि अभिनेता जॅकी भगनानी यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला। विवाह सोहळ्यासाठी रकुल आणि जॅकी यांनी खास लुक केला। गोव्यामध्ये थाटामाटात रकुल आणि जॅकी यांचा विवाह सोहळा पार पडला। रकुल आणि जॅकी यांच्या विवाह सोहळ्याला त्यांच्या कुटुंबियांनी तसेच त्यांच्या मित्रमैत्रिणींनी हजेरी लावली होती। रकुल आणि जॅकी यांनी पंजाबी आणि त्यानंतर सिंधी पद्धतीने विवाह केला। बॉलिवूडमध्ये गेल्या वर्षामध्ये अनेक सेलिब्रिटी विभक्त झाले। अभिनेत्री ईशा देओल, भरत तख्तानी यांचा घटस्फोट झाला। टेनिस स्टार सानिया मिर्झा, क्रिकेटर शोएब मलिक हेही विभक्त झाले। आता त्यातच आणखी एका सेलिब्रिटीच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे। अभिनेत्री आणि चित्रपट दिग्दर्शक दिव्या खोसला हिने तिच्या नावासमोरून पतीचं आडनाव हटवलं आहे। दिव्याने इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर दिव्या खोसला कुमार या नावाने तिचं अकाउंट उघडलं होतं, पण आता त्यावर तिचं नाव केवळ दिव्या खोसला असंच लिहिलेलं आहे। इतकंच नव्हे तर या अभिनेत्रीने टी सिरीजलाही अनफॉलो केलाय। त्यामुळे लोकांमध्ये विविध चर्चा सुरू झाल्या। मॅकडोनाल्ड या साखळी रेस्टॉरंटमध्ये प्रत्यक्ष चीज न वापरता चीज सदृश्य पदार्थाचा वापर केला जात असल्याची बाब उघडकीस आली आहे। याबाबत अन्न आणि सुरक्षा आयुक्तांनी कारवाई करीत सर्व पदार्थाच्या नावातून चीज हा शब्द काढून टाकण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यानुसार पदार्थातून चीज शब्द काढून टाकत पदार्थाची नवी नावे जाहीर करण्यात आलेली आहेत। त्यामुळे चीजच्या नावाखाली आतापर्यंत ग्राहकांची फसवणूक होत असल्याचं स्पष्ट झालंय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं सत्र सुरू झालं आहे। रायगड जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश मसे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी नव्याने कोकण आयुक्त कार्यालयामध्ये अप्पर आयुक्त कोकण विभागपदी कार्यरत असणारे किशन जावळे यांची रायगड जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। काँग्रेस पक्षाची बैठक बोलावण्यात आलेली आहे। महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनिथला यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या राज्य निवड मंडळाची बैठक होणार आहे।